मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत। एकीकडे जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कारभारावरती खरमरीत शब्दात टीकास्त्र सोडताना दुसरीकडे राज ठाकरेंनी गुजरातवर देखील हल्ला चढवला। गेल्या काही वर्षात जेएनपीटीचा धंदा मंदा झालाय। हा धंदा गुजरातमधल्या गोद्यांमध्ये शिफ्ट व्हावा यासाठी जाणीवपूर्वक जेएनपीटी दिरंगाई करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। जेएनपीटीच्या अध्यक्षांना या प्रकरणी खरमरीत पत्र लिहून राज ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। गुजरातमधल्या मुंद्रा आणि पिपावा या बंदरांचा धंदा वाढावा यासाठी जेएनपीटीच्या आधुनिकीकरणाला विलंब केला जातोय असा भडीमार त्यांनी पत्रात केलाय। जेएनपीटीचं चौथं टर्मिनल उभारणीचं काम वेळेत झालं असतं तर गुजरातमधल्या खासगी गोद्या बंद कराव्या लागल्या असत्या, पण जेएनपीटीचा विकास करणाऱ्या एनएसआयसीटी आणि जीटीआय या खासगी कंपन्यांचाच या दुसऱ्या ज्या खासगी गोदी आहेत त्या मुंद्रा आणि पिपावामध्ये आहेत, या त्याच कंपन्या आहेत ज्यांच्या तिकडं गोदी आहेत त्यांचा धंदा व्हावा यासाठी इथल्या कामाला जाणीवपूर्वक विलंब केला जातोय। याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं। जेएनपीटी बंदरातून माल बाहेर काढण्यासाठी निर्यातदारांना 15-15 किलोमीटर लांब रांगा लावाव्या लागतात अशी पुस्तीही राज ठाकरे यांनी जोडली। आणि हे कुठेतरी अगदी खरी परिस्थिती आहे। जेएनपीटी मधल्या या सगळ्या मालवाहतुकीनं त्या संपूर्ण तालुक्यातले नागरिक त्रस्त आहे, मात्र धंदा मंदा होतोय। हा सगळा उशीर आतून केला जातो का यावरती कोरडे ओढलेत मनसेच्या अध्यक्षांनी। राज ठाकरेंनी जेएनपीटीच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। जेएनपीटीची वाढ गेली 6 वर्ष खुंटली आहे। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा व्यवसाय कमी होतोय, दुसऱ्या बाजूला गुजरातमधल्या बंदरांचा व्यवसाय वाढतोय। व्यवसाय वाढीसाठी जेएनपीटी कडून कुठलेही प्रयत्न होत नाहीयेत। निर्यातदारांना न्हावाशेवामध्ये 15-15 किलोमीटर लांब रांगा लावाव्या लागतात। जेएनपीटीच्या विस्ताराला जाणीवपूर्वक विलंब केला जातोय। गुजरातमधल्या बंदरांच्या विकासासाठी जेएनपीटीच्या विकासाला खीळ घातली जाते। इतर राज्यात व्यवसाय वळवण्याचा जेएनपीटीचा डाव आहे। जेएनपीटी चौथ्या टर्मिनलचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलंय। चौथ्या टर्मिनलचं काम दुसऱ्या कंत्राटदाराला का दिलं गेलं नाही असाही सवाल विचारण्यात आलाय। या सगळ्याचा महाराष्ट्राच्या विकासावरती मोठा परिणाम होतोय। महाराष्ट्रामधला व्यवसाय वाढावा हीच आमची इच्छा आहे असं राज ठाकरे या पत्रामध्ये शेवटी म्हणतात। न्हावाशेवातून व्यवसाय दुसरीकडे वळवायला मनसेचा विरोध असल्याचे देखील। आणि या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण। आपण त्यांच्याशी बोलूयात। मनोज चव्हाण, इथला जर सगळा आपण जर परिसर बघितला तर बाहेरून प्रचंड ट्रॅफिक जॅम असते। न्हावाशेवाच्या नावात तिथे त्या सगळ्या परिसरामध्ये जेएनपीटीच्या नावानं लोक बोटं मोडतात, पण आतमध्ये नेमकं काय चाललंय हे सगळं या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाहेर काढलंय। कामगारांची परिस्थिती तिथे फारशी चांगली नाहीये। नेमकं काय घडतंय, कशावरती नाराज आहेत राज ठाकरे? नाही, ह्याच्यावर साधारणतः गेल्या 6 महिन्यापूर्वी या विषयावर संपूर्णपणे अभ्यास झाला आणि असं अत्यंत एक विदारक चित्रच बाहेर आलं की 2003ला साधारणतः आपल्याकडे म्हणजे गुजरातला किंवा काही याच्यामध्ये 13,000 ट्यूब्स ज्याला आपण म्हणतो कंटेनरचं माल चालू होता, तो 2013मध्ये साधारणतः गुजरातमध्ये पिपावामध्ये मुंद्रामध्ये 6 ते 7 लाख कंटेनर्स इतका धंदा ह्या 5-10 वर्षामध्ये इतका वाढला गेला। आणि ज्याचा अभ्यास केला गेला तर निश्चितपणे जेएनपीटीमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायला पाहिजे होती ती डेव्हलपमेंट अचानकपणे थांबवली गेली। आणि ज्या जीटीआय आणखीन ज्या 2 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी इथे मिळालेलं आहे प्रायव्हेट टर्मिनलसाठी, तेच कॉन्ट्रॅक्ट त्यांना गुजरातमध्ये देखील मिळालं आहे। आणि तिकडचा देखील धंदा कसा वाढेल आणि इथला धंदा कसा कमी होईल हा साधारणतः गेल्या 2-4 वर्षामध्ये हेतू पुरस्कार जो प्लॅन चाललेला आहे तो साधारणतः आमच्या मनसेमध्ये निदर्शनास आला, ज्याला निश्चितपणे सुमारे 10 लाख लोक आज जेएनपीटीवर निर्भय आहेत आपल्या मुंबई म्हणजे रायगड जिल्ह्यामधली वगैरे। तर साधारणतः उद्या जर ह्याला दुर्लक्ष आम्ही केलं तर कदाचित उद्या 8 ते 10 लाख लोक रस्त्यावर येतील आणि भिकेची पाळी येईल अशा परिस्थितीचं वातावरण सध्या जेएनपीटीमध्ये आहे। आणि हे सगळं मुद्दामून घडवलं जातंय, एक वेगळं राजकारण आहे। किंबहुना ह्या डेव्हलपमेंटचा माझा वैयक्तिक आळ आहे की ह्या डेव्हलपमेंट ही याचं सगळं श्रेय कदाचित काँग्रेस गव्हर्नमेंटला जाईल म्हणून कदाचित इतर पक्ष जे त्यांचे मित्र पक्ष आहेत ते संपूर्ण त्या प्लॅनिंग करून गुजरातमध्ये किंवा इतर ठिकाणी ते वर्गीकरण केलं जातं की जेणेकरून इथे त्यांच्या नावाने शिव्या आणि शंख फोडला जाईल। अशा पद्धतीचं वातावरण ह्याच्यामुळे लोक आणखीन तिथले धंदेवाईक भरडले जातात या वाईट राजकारणामुळे, हे आम्हाला दिसून आलं। मनोज चव्हाण, हे सगळं खरं तर खूप गंभीर आहे। नेमके हे सगळे झारीतले शुक्राचार्य कोण आहे आपण थेट सांगा।
नेमकं कुणामुळे हा सगळा प्रकार होतोय आणि खरोखर समुद्र जी वाहतूक आहे, समुद्र मार्गे जो व्यापार होतो तो किती प्रचंड मोठा व्यापार आहे. प्रेक्षको लक्षात घ्या, कोट्यवधी रुपयाची दररोजची टर्नओव्हर JNPT मधली आणि ती कमी कमी होत चालली आहे. आपला बंदराचा व्यापार हा देशामध्ये महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणावरती करतो, पण तो आता कमी होतोय. इकडे मनसे लक्ष वेधतीये. मनोज चव्हाण कोण हे झारीतले शुक्राचार्य? याला माझं तर पहिली पूर्ण कारणीभूत महाराष्ट्र शासन आहे. किंवा JNPT सेंट्रल गव्हर्नमेंट एक टीम पाठवते की अशा पद्धतीचं एक पोर्ट या ठिकाणी व्हावं. आणि मुळात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे की हे जे रायगड जिल्ह्याचं JNPTचं पोर्ट आहे हे इतकं मोठ्या स्वरूपामध्ये आहे की संपूर्ण मोठमोठ्या ट्यूब्स ह्या ज्या कंटेनर आहेत हे डायरेक्ट आतमध्ये येऊ शकतात. हे एकमेव ह्या देशातलं एकमेव समुद्र असं आहे की जेणेकरून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा धंदा इथे होऊ शकतो. जे JNPTला दिसलं किंवा जे सेंट्रल गव्हर्नमेंटला दिसलं त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं देखील, महाराष्ट्र सरकारचं देखील तितकंच महत्त्व आहे की आम्हाला ह्यांना JNPTचं हे झाल्यानंतर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर देणं गरजेचं आहे. हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे. अगदी किंबहुना रस्ते पाहिजेत का, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नाही. सिडको कधीतरी काही प्रायव्हेट जागा रिलायन्सला ताब्यात देऊन टाकते. सिडको कोणालाही ती जागा विकते. किंबहुना त्या JNPTच्या परिसरामध्ये ह्या ट्यूब्स किंवा या कंटेनर पार्किंग करण्याकरता एक जबरदस्त असा एक पार्किंग लॉट पाहिजे, ज्याची आजपर्यंत देखील अभ्यास नाही. तो पार्किंग लॉट कुठे करायला पाहिजे याचा अभ्यास नाही. म्हणजे JNPT सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलं खरं, परंतु त्याला येणाऱ्या अँसेलरी जेवढ्या गोष्टी आहेत ह्या महाराष्ट्र शासनाने पुरवायला पाहिजे होत्या, त्या पुरवल्या गेल्या नाही. किंबहुना त्याचा अभ्यासच मुळात झाला नाही. आणि म्हणून आज हा पूर्ण धंदा इतर राज्यांमध्ये, विशेष करून जास्त करून गुजरातमध्ये किंवा आंध्रमध्ये अशा ठिकाणी वर्गीकरण होत चाललंय, जे अत्यंत दयनीय स्थिती आहे आणि ज्याला निश्चितपणे आम्ही वाचा फोडलेली आहे. नक्की वाचा फोडली. आणि गोदी, एकतर गोदी हा असा विषय आहे की महाराष्ट्राला परमेश्वराच्या कृपेनं अत्यंत मोठा समृद्ध समुद्र किनारा लाभलेला आहे. गोदी कामगार काय करू शकतात हे अगदी ब्रिटिशांनी अनुभवलंय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गोदी कामगारांनी काय करून दाखवलं हे अनुभवलंय. मात्र या गोद्याच आता उद्ध्वस्त व्हायला लागल्या आहेत. संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार आपल्याबरोबर आहेत. संदीपजी, मनोज चव्हाणांचा मुद्दा आपण आता ऐकला असेलच. मनसेनं टीकास्त्र सोडलंय. JNPTचा जो काय आता सगळा ऱ्हास सुरू आहे, हळूहळू अधोगतीला जाते. JNPTचा व्यवसाय कमी होतोय आणि इकडे गुजरातमध्ये मात्र वाढतोय. काय विश्लेषण कराल, काय प्रतिक्रिया आपली? नाही, निश्चितच राज ठाकरे यांनी हे जे पाऊल उचललेलं आहे ते अत्यंत स्वागतार्ह आहे. आणि म्हणजे मोदी यांची मुंबईमध्ये सभा झाली आणि त्या पार्श्वभूमीवर लागलीच दुसऱ्या दिवशी हे पत्र पाठवल्याचं उघड झालं. आणि त्यामुळे एक निश्चित झालेलं आहे की जे सध्या भारतीय जनता पक्षाकडून जे वातावरण निर्माण केलं जात होतं की मोदी यांच्या करिश्म्यावरती राज ठाकरे हे खुश असल्यामुळे ते या महायुतीमध्ये सामील होतील, तर राज ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये ठणकावलेलं आहे की महाराष्ट्राचं हित हे माझ्या दृष्टीने प्राधान्याचं आहे. आणि गुजरातकडे जर अशा पद्धतीने हा गोदीमधला व्यवसाय जाणार असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे खरोखरच राज ठाकरे यांचं हे अभिनंदनच करायला हवं. या विषयावर त्यांनी पत्र लिहिलंय याबद्दल. नक्की संदीपजी, दुसऱ्याचं चांगलं व्हावं आम्हाला याचं दुःख नाहीये, आम्ही त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. पण जर आमच्या इथलं सगळं हिरावून घेऊन, आमच्या भूमिपुत्रांचं रोजगार हिरावून घेऊन जर हे होणार असेल दुसरीकडे कल्याण, तर ते चुकीचं आहे. सरकारची नेमकी भूमिका यामध्ये काय आहे? JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट किंबहुना मुंबईतल्या गोद्यानं एक फार मोठा समृद्ध इतिहास आहे. तो नुसताच मालवाहतुकीचा धक्का नाहीये, तर देशात कुठेच नसेल इतका मोठा समृद्ध इतिहास मुंबईच्या गोद्यांना आणि गोदी कामगारांना आहे. जर या गोद्या उद्ध्वस्त होणार असतील तर महाराष्ट्राचा हजारो कोटीचा महसूलही जाणार आहे. सविस्तर चर्चा करूयात. मनोज चव्हाण आणि संदीप प्रधान दोघेही आमच्याबरोबर असेच राहा. संदीपजी, हा जो टायमिंग आहे या टायमिंग बद्दल आपल्याला बोलावंच लागेल. या सगळ्या या प्रश्नाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. शिवसेना, मनसे आणि भाजप या सगळ्यांची कुठेतरी युती होईल, महायुतीमध्ये राज ठाकरे येतील असं वाटत होतं. पण हे एक पाऊल उचललंय राज ठाकरेंनी. मोदींची आपण फॅन आहोत, पण महाराष्ट्राचा विकास कुठे थांबला तर ते सहन करणार नाही, हे दिसतंय का यातून? हो, निश्चितच. आणि मुख्य म्हणजे असं आहे की रविवारी मोदी यांची सभा झाली. मोदी यांनी या सभेची सुरुवात करताना असं म्हटलं की महाराष्ट्र हा मोठा भाऊ आहे, गुजरात लहान भाऊ आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांनी त्यानंतर कुठेही या मोठ्या भावाची पत्रास न ठेवता हा सतत मोठा भाऊ कसा मागे आहे, पिछाडीवर आहे, याच अनेक गोष्टी सांगितल्या. आणि आता हेही स्पष्ट झालेलं आहे की मोदी जे सांगतात त्यातल्या अनेक गोष्टी ह्या सत्यावर आधारित नसतात. म्हणजे
त्यांनी जे एंट्री टॅक्स संदर्भातलं जे एक विधान केलं की महाराष्ट्रामध्ये एंट्री टॅक्स कमी जमा होतो, आणखीन गुजरातमध्ये जास्त होतं, तर 2012 मध्येच महाराष्ट्राने संगणकीकरण महाराष्ट्रातल्या एंट्री टॅक्सच्या चेकपोस्टचं केलेलं आहे आणि तिथं आता उत्पन्न कितीतरी हजार कोटी रुपये आहे, 7,000 कोटीच्या आसपास उत्पन्न आहे. हे सरकारी आकडेवारी काल जाहीर केली आणि असं असताना मोदी सांगतात की 1100 कोटी रुपयांचं उत्पन्न कमी कसं. तर म्हणजे आकडे असो, इतिहास असो, असं सगळ्याची एक काहीतरी मोडतोड करायची आणि एक बनाव रचायचा आणि असं दाखवायचं की महाराष्ट्र हा पिछाडीवर आहे आणि गुजरात आघाडीवर आहे. मुळात मोदींच्या हे लक्षात येत नाही की महाराष्ट्र आणि गुजरात हे एकेकाळी एकत्र राज्य होतं आणि त्याच्यातून हे विभक्त होऊन संयुक्त महाराष्ट्र निघाला. त्याच्यासाठी एक मोठं आंदोलन झालं आणि त्या संयुक्त महाराष्ट्राचा एक मोठा वारसा शिवसेनेला आहे आणि त्या शिवसेनेच्या मुशीत घडलेले राज ठाकरे आहेत. त्यांना हे मोदी यांनी सतत असं महाराष्ट्राला असं डागण्या देणं, टोचण्या देणं हे म्हणजे मान्य होईल. नक्की राज ठाकरेंचा मराठी बाणा जागृत झालाय आणि येत्या काळामधलं जे राजकारण आहे ते नेमकं कसं असेल त्याची झलक दाखवणारं हे पत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. विषय JNPTचा आहे मनोज चव्हाण, पण राज्याच्या राजकारणात नेमकं आगामी काय घडणार आहे त्याची झलक आहे काही? नाही, ह्या दृष्टीने अजूनपर्यंत तरी विचार असला केला तरी सुद्धा एकंदरीत इथल्या नोकऱ्या किंवा इथले धंदे वाचवावेत हाच मनसेचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. किंवा तो इतर राज्यामध्ये सेटअप झालेला बिझनेस इतर राज्यांमध्ये जातोय हे अत्यंत चुकीचं आहे. मग तो गुजरात असो किंवा आंध्र प्रदेश असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जाऊ. परंतु राजकारण या दृष्टिकोनातून न बघता किंबहुना या ठिकाणी असलेले उद्योग हे जिवंत राहावेत. विशेष करून या ठिकाणी जे CHA वगैरे आहेत हे जवळजवळ 80 ते 90% मराठी समाजातले आहेत आणि त्यांना हा उद्योग करावा, एक साधारणतः त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावं हाच मनसेचा हेतू आहे. त्यामुळे राजकारण हा भाग आत्तापर्यंत आम्ही दृष्टिकोन जरी ठेवत असलो तरी सुद्धा तिथल्या लोकांना, तिथल्या स्थानिक लोकांना प्राधान्य मिळणं हे हा मनसेचा निश्चितपणे आमचा एजेंडा आहे, हे मात्र नक्की. पण या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की मैत्री आहे पण स्वाभिमान गमावून मैत्री करणार नाही, महाराष्ट्राच्या हिताचंच झालं पाहिजे ही भूमिका राज ठाकरेंची आहे. हे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. काय असेल पुढची झलक या आंदोलनाची, कसं हे JNPTचं आंदोलन पुढे नेणार आहात तुम्ही? नाही, आम्हाला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. पुढच्या महिन्यामध्ये स्वतः कमिशनर आम्हाला एक पत्र देत आहेत किंवा ह्याच्यातल्या काही गोष्टीचा निश्चितपणे तुम्ही केलेल्या अभ्यासाचं त्याने आमचं कौतुक केलं आणि 1 महिन्याभरामध्ये आम्ही त्यांना महिन्याभराचा टाइम लिमिट दिला होता. तर पुढच्या महिन्यामध्ये त्यांचं पत्र आम्हाला अपेक्षित आहे किंवा त्या पद्धतीने ते पत्र आल्यानंतर मनसे आपली काय जी पुढची आमची जी असेल ते आम्ही जाहीर करू. नक्कीच. पण या सगळ्या रणनीतीला गुजरात मोठा आहे तो व्हावा हरकत नाही, पण महाराष्ट्रही तितकाच मोठा आहे. महाराष्ट्राची सातत्यानं केलेली अशा पद्धतीची बदनामी सहन होणार नाही आणि नेमकं जे महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे त्याच्यावरती कोरडे ओढल्याशिवाय राहणार नाही ही राज ठाकरेंची आगामी काळातली भूमिका आहे. राज्याच्या राजकारणामध्ये देखील नुसतं मोदींशी मैत्री म्हणून भाजप बरोबर जाणार नाही किंवा असं काही होणार नाही याची झलक देखील राज ठाकरेंनी इथे दाखवली आहे. संदीप प्रधान आणि मनोज चव्हाण आपल्या दोघांची धन्यवाद. या पुढच्या काळात देखील या बातमीचा मागोवा आम्ही घेत राहणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.